तुम्हाला पण या अशा जागी राहायला आवडतं का? मग हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा आहे. शहरातल्या लोकांना युजली बिल्डिंग्स मध्ये राहण्याचा कंटाळा आलेला. मी कधी बाथरूम मध्ये येऊन व्हिडिओ करीन असं मला वाटलं नव्हतं, पण ही जागा ऍक्च्युली वर्थ आहे. ते कम्प्लीट मातीचे आहेत. त्यापासून पूर्वीच्या काळी कुमकुम बनवत आणि मागे एक मिरीचं झाड आहे ते पण दाखवते. असेच 2 दिवस शांततेत घालवायला आम्ही आलो होतो वेंगुर्ल्यातल्या एका गावात असलेल्या या नारळी पोफळीतल्या स्टेमध्ये. बरं, नारळी पोफळी म्हटलं तरी इथे काळी मिरीपासून ते अगदी रुद्राक्षापर्यंतची झाडं आहेत. या व्हिडिओत सगळं दाखवणार आहे, पण आधी स्टे बघूया. तर आमच्या रूम बाहेरून काहीशा अशा दिसत होत्या आणि आतून ह्या अशा. आणि रूम पाहता क्षणी मी व्हिडिओ करायचं ठरवलं, कारण मी अक्षरशः या भिंतींच्याही प्रेमात पडले होते. भिंतींवरचं डिटेलिंग बघताय ना? आणि हो, प्रत्येक भिंत आणि त्यावरची नक्षी वेगळीच. आणि हे सगळं फक्त दगड मातीपासून, आणि त्यात भर टाकायला ह्या मोठ्या या खिडक्या. आणखी काय हवं? बरं, माझ्या रूमच्या आत आणखीन एक रूम होती, जी होती ड्रेसिंग रूम. आणि ती काहीशी अशी होती. प्रत्येक कोपरा अस्थेटिक, चार्जिंग पॉइंट पासून जमिनीपासून ते अगदी रूमच्या चावीपर्यंत. आणि बाथरूम तर विचारूच नका. हे इतकं अस्थेटिक दगडांचं बाथरूम मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. आणि काही खोल्यांची बाथरूम तर अगदी भूलभुलैया होती. बाथरूम मध्ये जायला आधी आणखीन 2 खोल्या. पण तुम्हीच सांगा, ही इतकी सुंदर बाथरूम तुम्ही याआधी पाहिली आहेत का? काही खोल्यांमध्ये असा हा बसायला ओटा आहे आणि हा पूर्ण दगडाचा आहे आणि मागे पडती दिसते. मला माहितीये मी हे सारखं सारखं दाखवते, पण मला ते खूप आवडलं होतं. या लाल चिऱ्या मातीच्या भिंती आणि त्यात पुन्हा दगड मातीचंच डेकोरेशन आहे की नाही भन्नाट? आणि डेकोरेशन बघाल तर हे माझ्या बाजूला जे आहे हे माझ्या माहितीप्रमाणे टेबल्स आणि शंखशिंपल्यांनी पूर्णपणे ते बनलंय आणि त्याच्या आत हे सुंदर मनी प्लांटचं झाड. बरं, आतला इतकाच बाहेरचा परिसर सुंदर. प्रत्येक कॉटेजच्या बाहेर स्वतंत्र प्रशस्त एरिया आणि त्यात झाडामाडामध्ये हा एक झोपाळा. प्रत्येक कॉटेजच्या बाहेर बसायला हा असा एक सुंदर व्हरांडा आहे, जिथे तुम्ही रात्री बसून छान गप्पा मारू शकता. या अशा ठिकाणी बसून गप्पा मारायला कुणाला नाही आवडणार? बरं, आता आसपासचा परिसर दाखवते. सगळ्या खोल्यांचा रस्ता या चिऱ्यांच्या पाखाडीवरूनच जातो. दोन्ही बाजूला बघू शकता ही अशी लहान लहान फुलझाडं वगैरे आहेतच, पण ही अशी नारळी पोफळीची लागवड केली आहे पाखाडीच्या पूर्ण दोन्ही बाजूला अगदी तिथपर्यंत मागपर्यंत. आणि मागे एक मिरीचं झाड आहे ते पण दाखवते. हो, मिरीचं झाड नसतं, वेल असतो, मला माहिती आहे, पण ओघाओघात माणूस बोलून जातो. ही मिरी बघाच. पण अद्वैत दादा आता आणखीन काय काय दाखवतोय ते पण बघूया. ज्यांनी उभं केलंय हे सगळं, इतकं सुंदर प्रॉपर्टी ज्यांनी उभी केली आहे त्यांच्याशी बोलूया आणि त्यांचं ह्या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे हे त्यांच्या तोंडून ऐकूया. ॲक्च्युली आम्ही मुंबईतच होतो अगोदर जॉब करत, आणि नंतर जेव्हा आम्ही इथे आलो आमची ही जमीन तर वडिलोपार्जित होती, आई वडिलांनीच डेव्हलप केलेली होती. वेगवेगळी झाडांची आवड त्यांना, त्यामुळे त्यांनी हे सगळं डेव्हलप केलेलं होतं. तर म्हटलं एक नुसता लॉज नको बांधूया, कारण शहरातल्या लोकांना युजली बिल्डिंग्समध्ये राहण्याचा कंटाळा आलेला. म्हणून मग आम्ही हे प्रत्येक एक रूम आणि त्याच्या बाजूला प्रत्येकाला स्पेस, गार्डन अशी मिळेल या हेतूने हे सगळं बनवण्याचा प्रयत्न केला की जास्तीत जास्त लोकांना एक मोकळी स्पेस मिळेल. तर मी ज्या खोलीत राहिले होते तिथे एक मोर होता. त्या भिंतींवरती मला वाटतं पेबल्सने केलाय. कशाने केलाय तो? पेबल्स आहेत, दगड आहेत. ते ऍक्च्युली ह्या 2 रूम ज्या आहेत मातीच्या तुम्ही जे राहिलेल्या ते अर्धन रूम्स आहेत पूर्णपणे. आणि ते आम्ही एक वेंगुर्ल्याचेच आर्किटेक्ट आहेत अजित परब त्यांचं नाव, त्यांना दिलेलं कॉन्ट्रॅक्ट. त्यांनी त्या 2 रूम स्पेशली त्यांनी डिझाईन केल्या. ती सगळी डिझाईन ही त्यांचीच आहे, ती त्यांची मास्टरी आहे त्याच्यात. आणि दुसरं मला असं विचारायचं होतं, इथे झाडं कोणती आहेत? पण मिरी सोडलेले आहेत, मग मसाल्याची काही आहेत, दालचिनी आहेत, जायफळीचं आहे, त्यानंतर एक्झॉटिक म्हणाल तर तो आपलं रुद्राक्षाचं एक झाड आहे. कुठेच आहे ते? डायनिंगच्या बाजूलाच आहे, इथे पाठीमध्ये जे जेवायला बसतो ते बाजूलाच. दाखवाल मला? हो, ते कमंडलूच आहे, म्हणजे ज्या फळापासून बनवतात ते झाड, ते एक झाड आहे. मला बघायचंय हे. नागकेशर आहे, रक्तचंदन आहे, चंदनाचं आहे. अरे वा, वेगवेगळी आहे. बर. आणि आता मी निघाले झाडांच्या टूरवर. बकुळीचा सीझन असताना तर आई शपथ गजरा केला असता. कमंडलू हे बघा, हे फूल आहे, हे आता होणार मोठं. बरं, मी सगळी झाडं दाखवणार नाहीये. तुम्हालाही इथे राहायचं असेल, हे सगळं बघायचं असेल तर तुम्ही स्वतः इथे या. नाव, गाव, पत्ता सगळं सांगते. ती बाजू अख्खी पडली त्या वादळात, तेव्हापासून ती लागलेलीच नाही. पण छान आहे, तुम्ही जपून ठेवलं तरी खूप छान. झाड दाखवा ना. एक अजून स्पेशल आहे. पूर्वीच्या काळी ह्याच्यापासून सिंदूर बनवायचे, आता तो केमिकलचा बनतो, पूर्वी ह्याचा बनवायचे. आणि हे ऐकून मी लगेच हात पसरला. आणि हा माझा स्ट्रगल सुकलंय आता झाला त्याचा, पण तरी एवढं रंग. हो. हे असं ह्याचं फळ असतं.
मी घेऊन जाऊ का? हो हो. मी हे इथून घेऊन जाते. आणि सगळ्या गोड आठवणींसोबत मी हे एक फूल पण घरी घेऊन चालली आहे. बरं, ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे ग्रॅटिट्यूड स्टे आणि ही प्रॉपर्टी आहे वेंगुर्ल्यातील परुळे गावात. बरं, इथे तुमच्या शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय होईल आणि सगळेच दर अगदी रिझनेबल आहेत. स्क्रीनवर नंबर देते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा स्टे बुक करा. आणि हा माझा पहिलाच मोठा व्लॉग आहे, त्यामुळे तो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. सगळ्यांनी या.